हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. बहुतेक वेळेला ना पावसाळ्यात किंवा असं खूप पाऊस पडत असला किंवा आधी अचानक असं होतं की आपल्या घरात भाजी नाही आहे किंवा तोंडाला चव नाही आहे. कधी कधी असं पण होतं ना की काहीतरी असं खावंसं वाटतं. तर अशा वेळेला ना एक पदार्थ म्हणजे माझी आई करायची आणि मला असं वाटतं मी तुम्हाला दाखवते तो. तर त्याच्यासाठी ना म्हणजे काही ना अगदी साधं सोपं आहे. मी 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, हा बघा. त्याला ना भरपूर कोथिंबीर घालायची. आता ह्या दिवसात कोथिंबीर भरपूर असते, त्यामुळे हे बघा अशी एक मूठभर अशी मी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यात एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि मिरच्या घेतल्या आहेत मी 2. तर तुम्हाला जास्त घ्यायच्या तर जास्त घ्या, आमच्याकडे तिखट बेताचं त्यामुळे मिरच्या मी 2च घेतल्यात आणि लसणीचा तिखटपणा येतो त्या चटणीमध्ये, त्यामुळे मिरच्या मी 2च घेतल्यात. लसूण मात्र जवळजवळ 10 पाकळ्या घेतल्या आणि 1 वाटी नारळ. तर हे सगळं आणि मीठ टाकलं आहे. हे सगळं मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मिक्सरला वाटून मग ती चटणी म्हणजे जी आपण चटणी नेहमी करतो, तर ती चटणी आहे ना, ती कांद्यात परतून घ्यायची आहे. तर ते पुढे कशी करते मी ते तुम्हाला दाखवते. आता आपण मिक्सरला आधी हे सगळं वाटून घेऊया. बघा, आता बघूया आपण. वाव, चटणी छान झालेली आहे बघा. त्याला तेल सुटलं आहे आणि खूप छान रंग आला आहे त्याचा आणि छान मऊ पण पडलं आहे टोमॅटो आणि सगळी चटणी छान झालेली आहे. आता हे बघा, ही थोडीशी मी अशी ठेवली आहे, म्हणजे अगदी सुकी नाही केली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं हे करून त्यातलं पाणी काढून सुकी करू शकता, पण अशी ही भाकरी बरोबर खायची असेल तर अशी थोडी ओलसर चांगली लागते. एकदम सुकी नाही चांगली लागत. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करा. आता मी ह्यामध्ये भाकरीचं पण पिठामध्ये गरम पाणी घालून त्याचं झाकून ठेवणार आहे 5 मिनिटं आणि नंतर भाकरी आणि ही आपली मस्त झणझणीत चटणी. हे बघा, गरम गरम भाकरी, चटणी, ताक, कांदा नाही घेतला आहे कारण चटणीमध्ये कांदा घातला आहे म्हणून, टोमॅटो आणि काकडी. असं हे आज आम्ही डिनरला साधं सोपं जेवण केलेलं आहे. अशी चटणी तुम्ही करून बघा, फारच सुंदर होते आणि भाकरीबरोबर, गरम भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. खूप म्हणजे खूपच. आणि तुम्ही जर असं कोणी चटणी करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कशी करता आणि मला आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.